Hi friends, welcome to Bright Future Hub channel. We appreciate your support and look forward to bringing you more amazing videos in the future. Now are you able to see? Yes. Okay. So या केस मध्ये पासवर्ड फॉरगेट जे आहे, पासवर्ड फॉरगेटची जी कुठली तुम्ही सिनॅरिओ डिझाईन केली असेल ते नेक्स्ट रिलीज साठी तुमच्या रिग्रेशन सूट राहील, रिग्रेशन सिनॅरिओ राहील. कारण की या OTP मुळे आपण एक्झिस्टिंग फंक्शनॅलिटी जस्ट चेक करतोय इट्स वर्किंग फाईन ऑर नॉट. ठीक आहे. सो तुमची प्रिव्हियस रिलीजचे जे सिनॅरिओ आहे हे नेक्स्ट रिलीज मध्ये किंवा करंट रिलीज मध्ये ते तुमच्या ॲज अ रिग्रेशन बिहेव करेल. सो मेक शुअर की याच्यापैकी आपण पूर्ण सिनॅरिओ एक्झिक्यूट नाही करत. असा एक सिनॅरिओ पिक करेल की त्याच्यामध्ये सगळे बेसिक फंक्शनॅलिटी आहे ती कव्हर होईल. ठीक आहे. सो दॅट्स इट. सो या केसमध्ये आपण ऑटोमेशन परफॉर्म करणार, ऑटोमेशन टेस्टिंग. ओके. आणि सॅनिटी तर यू नो सॅनिटी, सॅनिटी गॉट इट. हा. आणि सपोज बग्स फिक्स झाले असेल कुठले, ज्याचे इन्फॅक्ट होत असेल दुसऱ्या फंक्शनॅलिटी वरती किंवा एक्झिस्टिंग फंक्शनॅलिटी वरती जर इन्फॅक्ट होत असेल, सो मेक शुअर आपण त्याचे रिलेटेड सिनॅरिओ फाइंड आउट करू. ओके. आणि स्क्रिप्ट एक्झिक्यूट करू. जे कुठले सिनॅरिओ तुम्ही डेव्हलप केले असेल, अदरवाइज टेस्ट केसेस डेव्हलप केले असेल अकॉर्डिंग टू दॅट सिनॅरिओ. ठीक आहे. देन लाईक ऑटोमेशन मीन्स अजून काय करतो आपण ऑटोमेशन मध्ये? व्हॉट डू यू थिंक? To reduce human efforts and reduce individual errors. नाही, हे जेन्युइनली आन्सर नाही राहील ऍक्च्युली. ओके. कारण की इंडिव्हिज्युअली, सॉरी सेकंड का म्हटलं तुम्ही, इंडिव्हिज्युअली एरर का रेड्यूस हा, की काय? म्हणजे मॅन्युअली करताना इंडिव्हिज्युअल मिस्टेक्स होऊ शकतात ना, बट ऑटोमेशन मध्ये ते चान्सेस कमी असतात. चान्सेस कमी असतात इन द केस ऑफ जर तुमची व्यवस्थित तुम्ही डेव्हलप केली असेल किंवा टेस्ट केसेस तुम्ही डेव्हलप केले असेल प्रॉपरली तेव्हाच. ठीक आहे. Yes. अदरवाइज तिथे पण पॉसिबिलिटी. सो फर्स्ट ऍडव्हान्टेज आहे टू सेव्ह टाइम. ओके. आणि मोस्टली वी परफॉर्म रिग्रेशन टेस्टिंग और सॅनिटी टेस्टिंग by using automation. If you want to execute same scenario on multiple times, then we will perform automation testing. ठीक आहे. सो हे दोन रिझन झाले तुमचे रिग्रेशन टेस्टिंगचे. देन टूल्स मध्ये कुठले कुठले टूल्स आहे ऑटोमेशनचे? QTP, यू नो QTP. QTP कुठले टूल आहे? देन लोड रनर, आय नो लोड रनर माहिती असेल, करेक्ट परफॉर्मन्स टेस्टिंग साठी यूज होतं. देन JMeter, डिफरंट टूल आपल्या टेस्टिंग मध्ये आहे. देन JRunner, देन आहे आपलं सेलेनियम ऑटोमेशन साठी. आणि आहे मोबाईल टेस्टिंग जर करायची असेल कोणाला तर Appium. ओके. सो आपल्याकडे आपण यूज करणार आहोत सेलेनियम टूल. हे जे कुठे यूज करतात? Cucumber is not a tool. Cucumber is a framework. Cucumber and testing. ओके. सो लोड रनर जे आहे, लोड रनर तुम्ही लाईक परफॉर्मन्स टेस्टिंग जे असेल ते नॉन फंक्शनल टेस्टिंग बेसिकली. JMeter पण नॉन फंक्शनल टेस्टिंग. ठीक आहे. आणि सेलेनियम हे आहे तुमचं वेब बेस म्हणजे वेब बेस ऍप्लिकेशन टेस्ट करण्यासाठी. Appium आहे मोबाईल टेस्टिंग साठी. ओके. सो लेट्स सी व्हॉट इज सेलेनियम. फर्स्ट आहे की सेलेनियम जे आहे, सेलेनियम हे आहे एक, इट इज अन ऑटोमेशन टेस्टिंग टूल. ओके. सपोर्ट करेल फक्त वेब बेस ऍप्लिकेशन, डेस्कटॉप बेसचे ऍप्लिकेशन सपोर्ट नाही करेल, जे लाईक कॅल्क्युलेटर, मीडिया प्लेअर, VLC प्लेअर. ठीक आहे. जे तुमचे ऑलरेडी प्रेझेंट असतात तुमच्या सिस्टीम वरती
ते ऍप्लिकेशन सपोर्ट नाही करेल, फक्त वेब बेस ऍप्लिकेशन लाईक फ्लिपकार्ट, ॲमेझॉन, फेसबुक, व्हॉट एव्हर जे असेल ते. ठीक आहे. देन सेलेनियम अजून काय सपोर्ट करेल, लाईक सपोज मला डिफरंट लँग्वेजेस यूज करायचे असेल किंवा मला पायथॉन नाही सॉरी पायथॉन, जावा. तर करंटली मी जावा यूज करत आहे, बट पूर्ण कोड मला हे करायचं आहे, लाईक रिप्लेस करायचं आहे विथ सी शार्प. सो कॅन आय डू इट विथ सेलेनियम? येस, करू शकाल तुम्ही. ठीक आहे. सेलेनियम बेसिकली मल्टिपल लँग्वेज पण सपोर्ट करता. सो देर आर 4 components. सो फर्स्ट कुठला आहे? फर्स्ट येईल सेलेनियम आयडी, सेकंड येईल सेलेनियम आरसी, थर्ड वन इज सेलेनियम वेब ड्रायव्हर, अँड फोर्थ येईल सेलेनियम ग्रिड. ठीक आहे. सो सेलेनियम आयडी मीन्स integrated development environment. ओके. सो सेलेनियम आयडीचा एक डिसएडव्हान्टेज हे आहे की सपोज आपल्याला मल्टिपल ब्राउझरवरती स्क्रिप्ट एक्झिक्यूट करायची असेल. ठीक आहे. इफ यू वॉन्ट टू एक्झिक्यूट स्क्रिप्ट ऑन मल्टिपल ब्राउझर, that time we can't use Selenium IDE. Why? कारण की Selenium IDE supports only Mozilla Firefox. Got it? Second is मल्टिपल लँग्वेजला सपोर्ट करेल. It supports multiple language. लँग्वेजेस म्हणजे कुठले लँग्वेजेस झाले तुमचे, लाईक कुठले लँग्वेजेस आहे? जावा, पायथन, सी शार्प, जावा, पायथॉन, सी शार्प, Ruby, etc. ठीक आहे. सो आपण सेलेनियम आयडी यूज करू का? ड्यू टू दिस वी कांट यूज. ओके. कारण की हा फक्त सपोर्ट करते मोझिला फायरफॉक्स. सो सेकंड वन इज सेलेनियम आरसी. RC stand for remote control. ओके. सो याला प्रिव्हियसली नाव होतं लाईक जावा स्क्रिप्ट एक्झिक्युटर. ओके. अगेन हा सपोर्ट करतो. इट सपोर्ट्स multiple OS. What is OS? ऑपरेटिंग सिस्टम. This is not OS, this is browser. Browser is support multiple browser. Okay, like तुमचे again Google नाही, Chrome driver. Google Chrome driver. Then
मोझिला, देन फायरफॉक्स. अजून कुठले ब्राउझर आहे? मॅक, मायक्रोसॉफ्ट एज. मॅक. अच्छा, मायक्रोसॉफ्ट एज. देन दॅट्स इट. ठीक आहे. ओरॅकल So हे झाले. नवीन आले. Oracle इज नॉट ब्राउझर ना? सॉरी सर आणखीन एक आले ना नवीन. ओपेरा. 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 हा येस. ओपेरा. Okay. And what about like काय म्हणू शकतो त्याला आपण? लिनक्स. What is Linux? Operating system. Correct. So it supports operating system like Apple, Mac, Linux. ओके. बट सपोज आता बघा मी एक स्क्रिप्ट लाईक हे केली आहे. स्क्रिप्ट जी आहे हे सेलिनियम त्या कमांड सोबत मी डेव्हलप केली आहे विथ द हेल्प ऑफ जावा लँग्वेज. ओके. आणि देन मी हे इंटरॅक्ट करतोय विथ ब्राउझर, डिफरंट ब्राउझर. सो या केसमध्ये मला एक याच्या सेलिनियमचे जे कमांड्स आहे, जी स्क्रिप्ट डेव्हलप केली हे मी इंटरॅक्ट म्हणजे लाईक इंटरॅक्ट करतो आहे विथ ब्राउझर सोबत. याची जी इंटरॅक्टिंग आहे. ओके. सो याची इंटरॅक्टिंग करतोय मी ब्राउझर सोबत. बट या केसमध्ये काय होतंय, मला सर्व्हरची गरज असेल सेलिनियम आरसी साठी. विदाउट सर्व्हर ह्या ज्या कमांड आहे सेलिनियमच्या ह्या ब्राउझर पर्यंत नाही जाईल. ओके. मीन्स बेसिकली ज्या कुठल्या मी इथे कमांड असेल सेलिनियम मध्ये, जसं फॉर एक्झाम्पल की मी सांगतोय सेलिनियमच्या कमांड टाईप करतोय की हे ब्राउझर पर्टिक्युलर लॉन्च झालं पाहिजे. जसं मोस्ट ऑफ द टाइम आपण क्रोम ब्राउझर यूज करतो. ओके. सो क्रोम ब्राउझर मध्ये काय होतं की जेव्हा आपण सांगतोय सेलिनियम मध्ये कमांड देतोय की लाईक हे ब्राउझर लॉन्च व्हायला पाहिजे, सो मेक शुअर त्या केसमध्ये तिथे इंटरॅक्शन नको आहे तिसऱ्या ऍप्लिकेशनचं. ठीक आहे. सो मी जेव्हा ही कमांड देतोय लगेच ब्राउझर लॉन्च व्हायला पाहिजे. बट सेलिनियम आरसी मध्ये काय आहे की एक सेलिनियम सर्व्हर आहे, जे सेलिनियम सर्व्हर हा ऍज अ मेडिएटर काम करेल. सेलिनियम सर्व्हर ऍज अ मेडिएटर काम करेल. मीन्स मी जी इथे कमांड देतोय की मला हे ऍप्लिकेशन, मी म्हणतोय सेलिनियमला की हे ब्राउझर लॉन्च कर किंवा हे ऍप्लिकेशन लॉन्च कर. सो देन ती जी कमांड आहे ती कमांड जाईल सेलिनियम सर्व्हर कडे आणि देन सेलिनियम सर्व्हर फॉरवर्ड करेल ब्राउझर कडे. सो या प्रोसेसला इट विल टेक टाइम. करेक्ट. जी स्क्रिप्ट एक्झिक्यूट व्हायला पाहिजे होती लाईक 1 सेकंड मध्ये, त्या केसमध्ये ती मीन्स इट टेक्स 1 मिनिट instead of 1 second. Okay. Why? Because we have Selenium server for this one, Selenium RC. Got it? So this is the advantage, disadvantage of Selenium RC. Are you able to understand what is Selenium RC? Server. Mediator. Do you know means what is mediator? Mediator हा असा एक पर्सन असतो जो ऍज अ ट्रान्सलेटर म्हणून वर्क करतो. ठीक आहे. जसं सपोज तुमचा जॅपनीज वगैरे असेल ना क्लायंट,
त्या केसमध्ये तिथे मेडिएटर असतं, तो आपली रिक्वायरमेंट त्याला ट्रान्सलेट करून सांगतो आणि त्याची रिक्वायरमेंट तो आपल्याला ट्रान्सलेट करून सांगतो. सो इथे सेलेनियम सर्व्हर सेम आहे. हा याला सांगतोय की हा कमांड आहे, ह्या ब्राउझर पर्यंत तो सांगतो. मी सपोज मी इथे कमांड देतोय क्रोम ब्राउझर लॉन्च करायची. ही फाईल सेलेनियम सर्व्हर कडे जाईल. देन सेलेनियम सर्व्हर सांगेल की ब्राउझरला हे ब्राउझर पर्टिक्युलर लॉन्च करायचं. दॅट्स इट.